नमस्कार. लोकसत्ता लाईव्ह चॅट टेक्नो न्यूजमध्ये तुमचं स्वागत आहे. यामध्ये आपण एक माहिती घेणार आहोत ती व्हॉट्सॲप संदर्भातली. हे आहे व्हॉट्सॲपचं नवं फीचर. आतापर्यंत तुमच्यापैकी अनेकांनी या फीचरबद्दल माहिती घेतली असेलच. पण हे फीचर काय आहे आणि त्याचा उपयोग काय हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. मित्रांनो, अनेकदा असं होतं की व्हॉट्सॲप जेव्हा आपण चेक करतो त्याच्यावर मेसेजेस येतात तेव्हा बरेचदा इतके मेसेज येतात की नेमका आपल्याला हवा असलेला मेसेज शोधण्यामध्ये नाकी नऊ जातात. म्हणजे कधी बघायला गेलं तर एखाद्या ग्रुपचा मेसेज असेल किंवा तुमचे पर्सनल मेसेज असतील आणि या मेसेजेसच्या गर्दीमध्ये आपल्याला हवा असलेला मेसेज शोधताना किती त्रास होतो आणि किती कटकट होते हे काही वेगळं सांगायला नको. आणि अशाच कटकटीचा त्रास जर तुम्हाला होत असेल तर व्हॉट्सॲपचं हे नवं फीचर तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल. काय आहे हे फीचर आणि कसं अपडेट करायचं हे फीचर याबद्दलच आम्ही तुम्हाला माहिती सांगणार आहोत. तर सुरुवातीला प्ले स्टोअरमध्ये जाऊन आपण हे फीचर अपडेट करायचं आहे. म्हणजे तुमच्या मोबाईलमध्ये जो प्ले स्टोअरचा पर्याय तर याच्यासाठी आपल्याला सुरुवातीला प्ले स्टोअरमध्ये जायचं आहे आणि प्ले स्टोअरवर क्लिक केल्यानंतर माय ॲप्स आणि गेम या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अपडेट, इन्स्टॉल, लायब्ररी आणि बीटा असे 4 पर्याय दिसतील आणि त्यापैकी तुम्हाला इन्स्टॉलवर क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्हाला व्हॉट्सॲपचा एक पर्याय दिसेल आणि ह्याच्यावर क्लिक केल्यानंतर सगळ्यात शेवटी तुम्हाला एक बीटा टेस्टर नावाचा हा एक आयकॉन दिसेल आणि इथे आता सध्या माझं व्हॉट्सॲप अपडेट आहे त्याच्यामुळे तुम्हाला हा पर्याय दिसणार नाही. पण इथे एक जॉईन नावाची एक छोटीशी टॅब दिसेल आणि यावर क्लिक केल्यानंतर तुमचं हे व्हॉट्सॲप अपडेट होणार आहे. आता अपडेट झाल्यानंतर नेमका त्याचा उपयोग काय आहे आणि हे फीचर कसं वापरायचं याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. यासाठी तुम्हाला व्हॉट्सॲपवर क्लिक करायचं आहे. व्हॉट्सॲपवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला चॅटचा पर्याय दिसेल आणि याच्यामध्ये तुम्ही बघू शकतात की खूप चॅट्स आहेत, खूप मेसेज आले आहेत आणि पण नेमकं तुम्हाला एखादा मेसेज वाचायचा असेल तर त्याच्यावर क्लिक करायचं. सपोज आपण ह्यावर क्लिक केलं तर इथे तुम्हाला हा पिनचा पर्याय दिसेल. ह्या पिनच्या पर्यायावर क्लिक केल्यानंतर ही जी चॅट आहे ती सगळ्यात वरच्या लिस्टवर जाईल. त्याच्यानंतर समजा तुम्हाला आणखीन एक चॅट जी सगळ्यात वर हवी असेल तर त्यावर क्लिक करून मग ऑटोमॅटिकली जी पहिली पिन केली होती ती खाली जाईल आणि त्याच्यानंतर तुम्ही नंतर जी चॅटवर क्लिक केला आहे ती वर जाईल. अशा प्रकारे तुम्ही 3 कोणताही चॅट पिन करून त्यांची टॉप प्रायोरिटी तुम्ही सेट करू शकतात. म्हणजे जी सगळ्यात शेवटी तुम्ही टॉप प्रायोरिटी सेट कराल ती सगळ्यात वरती जाईल आणि सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही जी टॉप प्रायोरिटी सेट कराल ती खाली जाईल. म्हणजे अशा प्रकारे युजर्स त्यांच्या चॅट लिस्टमधल्या कुठल्याही 3 चॅटचे पिन सगळ्यात टॉप प्रायोरिटी त्यांची ते सेट करू शकतात. पिनच्या वर तुम्हाला अर्थातच हे सेट करता येणार नाही आहे. त्याच्यामुळे तुमचा एखादा पर्सनल ग्रुप असेल किंवा ऑफिसचा ग्रुप असेल किंवा एखाद्या जवळच्या व्यक्तीची चॅट असेल तर तुम्हाला ती सतत टॉप लिस्टला ठेवता येणार आहे. म्हणजे तुम्हाला इतर मेसेजेसमधून त्यांच्या चॅट शोधण्यासाठी किमान कटकट करावी लागणार नाही. तर हे होतं व्हॉट्सॲपचं नवं फीचर. देशभरातल्या अशाच महत्त्वाच्या घडामोडी आम्ही तुम्हाला पोहोचतच राहू यासाठी लॉग इन करा लोकसत्ता.com.